नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज बघा आपण शुगर फ्री लड्डू बनवले. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हे लाडू बनवून तयार होतात आणि हाडांच्या बळकटीसाठी खजूर, अंजीर आणि किशमिश अतिशय पौष्टिक आहे. तर तुम्ही याचा वापर जर भरपूर प्रमाणामध्ये केला तर तुम्हाला हाडांच्या बळकटीसाठी अतिशय पौष्टिक असं टॉनिकचं काम करणारं खजूर आहे ते तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात समावेश. बघा एवढं मी सामान घेतलेलं आहे. चला तर आपण आता मस्त लाडू बनायला सुरुवात करूया. बघा मी तूप घातलेलं आहे. सर्व प्रमाण मी अंदाजे घेतलेलं आहे. बघा आता तूप घालून घेतलेलं आहे. बघा आता 1 वाटी मी डिंक घेतलेला आहे. डिंक आपल्याला छान असं मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. त्यामुळे बघा मंद आचेवर तळल्याने काय होते, जो डिंक आहे ना आतमध्ये पर्यंत छान मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळला जाते. तुम्ही जर हाय फ्लेमवरती जर डिंक तळला तर वरून तो छान तळला जातो आणि आतमधून चिकट राहतो. कधी-कधी दाताच्या खाली सुद्धा कडकणी लागतो. बघा तर अशा पद्धतीचा मस्त असा आपला डिंक छान कुरकुरीत होईपर्यंत डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक जेवढा छान तळला जातो तेवढे आपल्या चवीला लाडूसुद्धा खूप छान होतात. बघा भरपूर असा मी डिंक घातलेला आहे यामध्ये. बघा आता डिंक फुलून छान वरती आलेला आहे. हा सुद्धा डिंक आपण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेणार आहोत. कारण की याला वाटण्याची जी प्रोसेस असते बारीक करण्याची ती वेगळी असते. बघा आता हा संपूर्ण जो डिंक आहे तो मी वेगळ्या एका डिशमध्ये काढून घेत आहे. बघा असं झाऱ्यावरती काढायचं त्यामुळे याच्यामधलं जे एक्स्ट्रा तूप वगैरे जे असेल तर ते पूर्णपणे निघून जातं. तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात चवीला. अप्रतिम चवीचे हे लाडू होतात आणि विशेष म्हणजे शुगर फ्री आहे. यामध्ये साखर आणि गुळाचा कोणताही प्रकारचा वापर न करता हे लाडू बनवलेले आहेत. बघा आपला डिंक सुद्धा तळून झालेला आहे. बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण जो डिंक आहे तो तळून घेतलेला आहे. त्यानंतर बघा राहिलेल्या याच तुपामध्ये आपण राहिलेले जे साहित्य आहे ते सुद्धा आपण आता हे बघा आता बदाम घेतलेले आहे 1 वाटी, अक्रोड घेतलेले आहे 1 वाटी, त्यानंतर बघा काजू घेतलेले आहेत अर्धा वाटी. बघा आता आपल्याला छान हे ते जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. याला तूपसुद्धा कमी लागतं आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत छान हे ड्रायफ्रूटसुद्धा छान तळल्या जातात. त्यानंतर बघा माझ्याकडे काही सीड आहे ते सुद्धा घालून घेतलेले आहेत. अर्धा वाटी सूर्यफूल बी आणि 1 वाटी मी त्यात पंपकिन सीड घातलेलं आहे. बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला जे सर्व जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते मस्त असे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही जर पावडर करून भाजले ना तर याला तूप भरपूर प्रमाणामध्ये लागतं. अशा पद्धतीने भाजून जर तुम्ही बनवलं तर बघा तूपसुद्धा कमी लागतं आणि आपलं कामसुद्धा सोपं होतं. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे ड्रायफ्रूट आहे ते व्यवस्थित छान तळून घेतलेले आहेत. आता आपण हे वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. बघा आता हे वेगळ्या एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व. याला सुद्धा बारीक करण्याची एक वेगळी प्रोसेस असते त्यामुळे याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. बघा संपूर्ण जे सीड्स आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचे लाडू एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. खूप छान होतात चवीला. मुलं सुद्धा आवडीने खातात बघा. मी बघा यामध्ये अर्धा किलो खजूर घेतलेला आहे आणि अर्धा पाव यामध्ये अंजीर घेतलेला आहे. आता बघा, आता म्हटलं अर्ध जे खजूर आहे ते वापरलेलं आहे. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेला आहे, कट करून घेतलेला आहे बारीक-बारीक सर्व. बघा आता यामध्ये बघा मी थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे बघा. तूप घातल्याने काय होते बघा, किती छान व्यवस्थित बारीक झालं आणि मिक्सरचं पॉटसुद्धा आपलं खराब नाही झालं. त्याला आणि जो खजूर आहे ना अजिबात चिकटला वगैरे नाही. आपल्याला भांडे घासायला सुद्धा जास्त त्रास होत नाही. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही थोडंसं गरम केलेलं तूप आहे ते सुद्धा घालून घेतलं तर बघा व्यवस्थित बारीक होतं. तिथं थोडंसं व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. तुम्हाला मी परत दाखवते बघा. त्याचे खजूर आहे राहिलेले, ते खजूर मी आता पूर्णपणे यामध्ये घालून घेत आहे आणि त्याच कढईमधलं बघा 2 ते 3 चमच बघा असं तूप घालून घेत आहे. बघा असं तूप घातल्याने काय ते व्यवस्थित बारीक सुद्धा होतं आणि आपलं भांडं सुद्धा छान राहतं. बघा अशा पद्धतीने बघा आपण आता व्यवस्थित याचं बारीक असं मिश्रण बनवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतल्याने काय होतं आपल्या लाडूला बाइंडिंग सुद्धा छान येतं आणि लाडू सुद्धा एकसारखे चवीचे होतात छान. बघा आता हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते बघा थंड झालेलं आहे. ड्रायफ्रूट पूर्णपणे असे थंड करून घ्यायचे. त्यामुळे जर गरम-गरम काढले तर त्याला तेल सुटतं आणि आपले लाडू चिवट होऊ शकतात. बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं असं मस्त जाडसर. बघा अशा पद्धतीने मिश्रण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. मग आता हे आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. बघा संपूर्ण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा राहिलेले सर्व ड्रायफ्रूट ते सुद्धा मी अशाच पद्धतीने बारीक करून घेत आहे. बघा संपूर्ण जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आपण जे राहिलेलं बघा विलायची आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे मी. विलायची घेतलेली आहे 20-25
आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि याचं छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये बघा आता थोडंसं 1 वाटी मी खोबरा कीस घेतलेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. बघा खोबरा कीस पण मस्त असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा थोडंसं तूप घालून घेत आहे मी यामध्ये. बघा खोबरा कीस सुद्धा छान भाजून झालेला आहे. बघा हे सुद्धा आपण आता यामध्ये काढून घेऊया. बघा संपूर्ण मिश्रण आहे व्यवस्थित आपलं बारीक करून झालेलं आहे. त्यानंतर बघा आता आपण जे खजूर आणि अंजीर ते वाटून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण आता तुपामध्ये घालून आता छान असं मस्त त्याला भाजून घ्यायचं आहे. ते भाजून घेतल्याने काय होते त्याला मस्त छान अशी चवसुद्धा छान येते आणि आपले लाडूसुद्धा भरपूर दिवस छान राहतात. बघा अजिबात त्याला अशी बुरशी वगैरे काही लागत नाही आणि भरपूर दिवस लाडूसुद्धा छान लागतात आणि चवीला सुद्धा खूप छान होतात लाडू. बघा मी परत कढई बदलली आहे. छोट्या कढईमध्ये व्यवस्थित जमत नव्हतं. बघा असं याला मस्त छान भाजून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटते, पण थोड्या वेळाने बघा मस्त असं याचा छान असा गोळा तयार होतो. बघा अशा पद्धतीने छान असं 5 ते 7 मिनिटं भाजून घेतल्यानंतर बघा असा गोळा तयार होतो छान. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं मस्त-मस्त भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपला जो डिंक आहे तो बघा एखाद्या वाटीच्या साहाय्याने असं बारीक करून घ्यायचा आहे. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता. पण मी अशा पद्धतीने करून घेते कारण की लाडू खाताना असा थोडासा डिंक लागल्यानंतर चवीला लाडू छान लागतात. बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे संपूर्ण. त्यानंतर बघा त्याचे संपूर्ण जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेऊया. बघा जे सर्व साहित्य आहे ते आता आपण एकत्र करून घेणार. बघा विलायची आणि जायफळची जी पूड आहे ते सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे. बघा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपण जे खजूरची पेस्ट आहे ती छान परतून घेतलेली आहे तुपावरती ते सर्व आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊया. जेवढं तुम्ही मिश्रण घेतलेलं ना तेवढंच तुम्ही खजूर आणि त्यामध्ये अंजीर जर घातले तर लाडू चवीला छान गोड होतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला जे संपूर्ण मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा थोडं गरम आहे तर व्यवस्थित थंड झाल्यानंतर बघा असं चोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं लाडूला बाइंडिंग सुद्धा खूप छान येते. बघा आपल्याला जास्त कोणत्याही प्रकारची मेहनत न करता आपल्याला हे लाडू आपण बनवून तयार होतात. बघा अशा मध्यम आकाराचे मी असे लाडू बांधून घेत आहे. बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण असे लाडू बनवून घेतलेले बघा. मस्त असे लाडू बनवून तयार झालेले आहे. कोणत्याही प्रकारचे आपल्याला मेहनत न करता आपल्याला मस्त हे लाडू आपले झालेले आहेत. आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक हे लाडू आहेत. ते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा आता संपूर्ण लाडू जे आहेत ते माझे बांधून झालेले आहेत बघा. एवढ्या मिश्रणामध्ये एवढे लाडू झालेले आहेत. मी मोजले नाही आहेत. तर पाहू शकता आपण एवढे लाडू बांधून तयार झालेले आहेत. एक लाडू तुम्हाला मी खाऊन सुद्धा दाखवते. अ, मस्त असे मऊसूत लाडू झालेले आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झाले होते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.